जस्ट क्लोज युअर आईज. डोळे पूर्णतः बंद ठेवायचे. Just observe the yesterday lecture, energy balancing. Chakra energy system, meridians, chakras. Today we will discuss about the chakra, impact of the chakra on the body and mind. Body and mind, especially body. मन का माइंड के कौन से इमोशंस रिलेटेड है चक्रा के साथ, और चक्रा किससे रिलेटेड है? फिजिकल बॉडी के साथ. तो थोड़ा सा हम देखते हैं, समझते हैं. Mind is communicating with the physical body with the help of energies, energy structures. Slowly open your eyes. पण तीन लेयर्स बघतोय सध्या. एनर्जी बॉडी इज इन बिटवीन द फिजिकल बॉडी अँड माइंड. मनाच्या आणि फिजिकल बॉडीच्या मध्ये काय? एनर्जी बॉडी. पण मनाचे जे काय इमोशन्स आहेत, त्या इमोशन्सचा त्या चक्राजवर नकळत परिणाम होत असतो. So that energy is imbalanced because of that the mind, emotions. Okay. मध्ये लेयर आहे ना एनर्जी बॉडीचं, आणि मग फिजिकल बॉडी. एनर्जी बॉडीचा उपयोग याच्यासाठी आहे की परत परत सांगतो की ज्याला निदान होत नाही, कोणत्याही गोष्टीचं निदान होत नाही टिपिकल, त्याला एनर्जी बॉडीवर काम करणं गरजेचं आहे ना. निदान डॉक्टरांच्याकडनं होत नाहीये, सगळे डॉक्टर्स झाले आणि डॉक्टरांच्याकडनं पण नाहीये, पण बऱ्याच वेळेला आपल्याला फील होतं की एनर्जी लेवलला इम्बॅलन्स्ड. ओके. माइंड मध्ये सिम्पटम्स नसतात. माइंड लेवलला ज्याला एखादी गोष्ट असते त्याला फक्त डाऊट असतो, सिम्पटम्स नसतात. सिम्पटम्स कुठे येतात? एनर्जी डायमेन्शन. आणि त्याचं स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी येते. स्ट्रक्चरल लेवलला काही गोष्टी ज्याला येतात त्या बॉडीमध्ये येतात. तर
म्हणून एनर्जी बॉडी फार महत्वाची आहे, मध्ये आहे. आणि जर अकॉर्डिंग टू ट्रायव्हर्जन बघितलं तर न्यूट्रो ऍक्सिस, सोल, माइंड, एनर्जी बॉडी आणि फिजिकल बॉडी. सोल इज विच दिस, माइंड इज एनर्जी बॉडी आणि फिजिकल बॉडी. न्यूट्रो ऍक्सिस बघितला तर सोल आणि एनर्जी बॉडी कनेक्टेड. न्यूट्रो ऍक्सिस व्हर्टिकल. म्हणून ह्या ऍक्सिस वर जर आपण व्यवस्थित काम केलं तर माइंड आणि फिजिकल बॉडी नॅचरली हार्मोनी व्हायला मदत होते. त्यामुळे बऱ्याच ज्या हिलिंग सिस्टम्स आहेत त्यावर बरेच जण काम करतात. चक्रा एनर्जी सिस्टम, चक्रा हिलिंग, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, या ज्या गोष्टी आहेत त्या त्या लेवलला काम करतात. म्हणून एनर्जी बॉडी इज द न्यूट्रो, कनेक्टिंग न्यूट्रो. भलेही कनेक्टिंग न्यूट्रो आहे पण न्यूट्रो आहे, न्यूट्रो ऍक्सिस आहे. म्हणून बऱ्याच वेळेला एनर्जी बॉडीच्या ज्याला मुद्रा तुम्ही सिलेक्ट करताय त्यावेळेला बरेच फास्ट रिझल्ट तुम्हाला मिळतात. ओके, बरेच फास्ट रिझल्ट मिळतात. मेरिडियन्स असतील, चक्राज असतील, जनरली मेरिडियन्स आणि चक्राजवर. अगेन एनर्जी बॉडीमध्ये मेरिडियन्स आर हेट्रो, चक्राज आर होमो. डायमंड इज न्यूटो अँड स्पायरल इज न्यूट्रो. ओके, स्पायरल साठी बॉडी मुवमेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. स्पायरल साठी बॉडी मुवमेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. योगा, ताईची, एक्सक्यूज मी, कॉल है ना. सो diamond is deep meditations are required for the diamond energy balancing, samadhi avastha. Body movements are required for the energy, spiral energies. Okay, and with the help of some acupuncture therapy या जो कुछ भी ओपनिंगच्या मुद्रास, पण मुद्राज impact on the all the things, mudras, chanting. त्यामुळे चक्रा हिलिंग इज, तिथे लिहून ठेवा, जे काही जुनाट आजार असतात, क्रोनिक डिसीजेस आहेत, दॅट आर हेल्प बाय द चक्रा एनर्जी सिस्टम. जुनाट आजार असतात त्यांच्यासाठी चक्रा एनर्जी सिस्टम जास्त काम करते. आणि ऍक्यूट मध्ये जनरली मेरिडियन एनर्जी सिस्टम. कॉमन तुम्ही ही मुद्रा अगदी मेरिडियन्स डिटेल जर नाही तुम्हाला समजले तर तुम्ही कॉमन ही मुद्रा वापरू शकता फॉर द मेरिडियन्स. ओके, मेरिडियन्स. आणि कॉमन ही मुद्रा वापरू शकता तुम्ही चक्रासाठी, चक्रा एनर्जी सिस्टम कॉमनली वापरता येते. तर जुनाट आजारांच्यासाठी चक्रास आणि ऍक्यूट साठी मेरिडियन्स. स्पायरल इज फॉर द बोथ ऍक्यूट एज वेल एज क्रोनिक. जरा वाढव ना, काय आवाज नाही, काय नाही, वाढव. acute and chronic spiral energy system. स्पायरल म्हणजे जस्ट ट्विस्ट ऐकलंय? सिंपल हे ट्विस्ट तुम्ही करू शकता. लेफ्ट ट्विस्ट, राईट ट्विस्ट, लेफ्ट ट्विस्ट, राईट ट्विस्ट. इवन बॉडी
तुम्ही हे ना आपण कधी कधी काय करतो, बॉडी स्टीफ झाली असेल तर लेफ्ट करतो ना, देन राईट. इट ऍक्टिव्हेट्स युअर स्पायरल एनर्जी सिस्टम. If we move towards the left, then which energy system? Left spiral energy is activated, balanced. And when move with the right, then right spiral is activated. Okay. So it's very important for the twist motions. Neck twist, neck left up, down, side, right up, down, side. These are the, you know, slowly with the breath. If you move, then naturally तिथं स्पायरल एनर्जी जी ब्लॉक असते, इम्बॅलन्स असते, ती ओपन व्हायला चालू होते. सिंपल सांगतो, ज्या एरियामध्ये तुम्हाला डिस्कम्फर्ट आहे, कोणताही आजार आहे, दॅट एरिया शुड बी ट्विस्टेड. समजा चेस्ट मध्ये कोणताही असेल, हार्ट असेल, लंग्स असेल, एनी प्रॉब्लेम असेल, then you can move with the chest with the left side like this with breathe, then again center, then right, then again twist motions are helpful for the spiral energy activation. Okay. Spiral energy. Spiral energy activation. थोडं अजून सांगता स्पायरल एनर्जी बद्दल, म्हणजे ट्विस्ट मोशन आर हेल्पफुल फॉर स्पायरल एनर्जी? नाही समजत आहे. नाही समजत आहे. काय समजत नाहीये? ते स्टेटमेंट की ट्विस्ट मोशन्स आर हेल्पफुल फॉर स्पायरल एनर्जी. स्पायरल एनर्जी म्हणजे आपण आता माइंडवर एवढं काम, रादर माइंड मधल्या इमोशन्सवर एवढं काम केलं आणि देन वी हॅव मूव्ड, म्हणजे वी डिड नॉट, आय एम शुअर देर इज अ रिझन, बट मला असं वाटतं की आपण इमोशन्सवर काम केलं, पण त्याचप्रमाणे थॉट्सवर किंवा इन्क्लिनेशनवर आपल्याला काहीच माहीत नाहीये. आणि मग आपण एनर्जीमध्ये मूव्ह झालो आणि मग एनर्जीमध्ये मेरिडियन्स आणि चक्राज आणि तर तर खूप फास्ट गेलंय हे माझ्यासाठी पहिल्यांदा आहे. सो मला स्पायरल एनर्जी म्हणजे काय आहे हेच माहित नाही नाही. नाही, मी फक्त जस्ट स्पायरल एनर्जी म्हणजे मी स्पायरल एनर्जी स्ट्रक्चर जे बनतं, एनर्जी मी डिटेल्स घेतच नाही, फक्त चक्रावरच. पण आपण जे योगा किंवा ज्या गोष्टी करतो, मला एवढंच सांगायचं की दॅट इज वर्क्स ऑन युअर स्पायरल एनर्जी सिस्टम. ओके, दॅट इज द थिंग. स्पायरल हे डीप आहे खूप. अप स्पायरल, लेफ्ट स्पायरल. स्पायरल म्हणजे काय? मी परवा डायग्राम एक दाखवलेली ना, हो हो. डॉट, लाईन, सर्कल आणि ते स्पायरल. Our DNA is the spiral structure. Muscles are the spiral. Everything is moving in the spiral form. त्यामुळं बॉडी लेवलला जर आपल्याला एनर्जी लेवलला हील करायचं असेल, बॉडी सिम्पटम्स पटकन जर रिलीज करायचे असतील, सिंपल एवढाच त्याच्यातनं घ्यायचंय की बॉडीला जर लवकर हिलिंग करायचं असेल तर वी शुड ऍक्टिव्हेट दॅट एरिया स्पायरल. ना, तिथं आता समजा चेस्ट मधले काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर आपण काय करतो, सिंपल मी सोल्युशन देतोय. यू कॅन मूव्ह द चेस्ट लेफ्ट साइड. हे करतायच तुम्ही, अगोदर पहिल्यापासून करतायच, तर त्याला काय होतं हे सांगतोय तुम्हाला मी. स्पायरल ऍक्टिव्हेशन होतं. स्पायरल म्हणजे त्याला ट्विस्ट केल्यानंतर काय झाली, बॉडी कशी झाली,
आखडलेलं कमी होतं, ओपन अप होतं, फ्लेक्सिबिलिटी हळूहळू वाढायला लागते. हा, तर त्याचं कारण स्पायरल ऍक्टिव्हेशन होतं. दिस इज द स्ट्रेट. याला ज्यावेळेला आपण ट्विस्ट करा बरं, त्या बोटाला ट्विस्ट करा. ट्विस्ट केल्यानंतर काय होतं? ट्विस्ट केल्यानंतर त्याचं सर्कल स्ट्रेट राहिलं का स्पायरल झालं? स्पायरल म्हणजे हो, स्पायरल झालं. स्पायरल है ना. आणि हे लेफ्ट स्पायरल. आता हे फिंगरला तुम्ही लेफ्ट साइडला मूव्ह केला, देन लेफ्ट स्पायरल ऍक्टिव्हेशन. देन राईट साइडला मूव्ह केला तर राईट स्पायरल ऍक्टिव्हेशन. सिंपल सांगण्याचा मुद्दा आहे हाच की तुमच्या बॉडीचे सिम्पटम्स पटकन कमी होण्यासाठी ट्विस्ट मोशन्स तुम्ही जे करताय, ऑलरेडी योगा करताय, ज्या काही मुवमेंट्स करताय त्यामध्ये स्पायरल ऍक्शन घडतायत. अगदी तुम्ही बॅडमिंटन खेळत असला तरी काय काय होतं, हे काय दाखवतं? स्पायरल मुवमेंट. ऍक्शन इज युअर स्पायरल. ओके, तर सिंपल त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला स्पायरल ऍक्टिव्हेशन केल्यामुळे बॉडीचे सिम्पटम्स लवकर कमी होतात. एवढंच त्यातनं तेवढंच घ्यायचं आहे. मी स्पायरल मध्ये जास्त जातच नाहीये. सिंपल, our body is ultimately controlled by the spiral energy system. पहिला मी शिकवलं काय? डायमंड आपण बेसिक शिकलेलो आहे. मेरिडियन्स बेसिक आहे. मेरिडियन्स खूप डिटेल मी नाही शिकवलेलं, अगोदरच्या बॅचलाही नाही शिकवलेलं, पण तो थोडासा खोलवर आहे मेरिडियन्सचा विषय. चक्रा बेसिक फॉर्म मध्ये घेतलेला आहे, चक्रा एनर्जी सिस्टम. आज आपण चक्रावर आपण थोडस घेणार आहे, पण स्पायरल आणि या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणून स्पायरल. सिंपल मला एवढंच सांगायचं याच्यातनं प्रॅक्टिकली, वेन यू ट्विस्ट then you activate the diamond energy system, you activate the meridian energy system, you activate the chakra energy system, and you activate the spiral energy system. And spiral is the combination of the diamond plus meridians plus chakra is equal to spiral. म्हणून बॉडीच्या ट्विस्ट मोशन जर तुम्ही केला तर पटकन एनर्जी बॅलन्स व्हायला मदत होते. ओके ओके, थँक्यू. कारण त्याच्यावर आपल्याला म्हणजे अगदी फक्त एनर्जी सिस्टमला पूर्ण डिटेल घ्यायला गेलो तर आपण त्याचा एक डिफरंट कोर्स तयार होतो. एनर्जी सगळ्या म्हणजे त्याला बेसिक फंडामेंटल तुम्हाला कधीतरी घेईन, ऍडव्हान्स मध्ये येईल ते बऱ्याच. दिस ऑल्सो इज पार्ट ऑफ ट्राय ओरिजिन. दिस ऑल्सो बिकम पार्ट ऑफ ट्राय ओरिजिन. नुसारच ते डिव्हाइड केलेलं आहे आपण सर. ओके, ट्राय ओरिजिन शिवाय आपण बाहेर जाऊ शकत नाही. हे प्रत्येक गोष्टीला ट्रायोजिनचा बेस आहे. ऑलरेडी बऱ्याच जणांनी चक्रा एनर्जी सिस्टम वगैरे सांगितलेली आहे, पण त्याला वेल कन्स्ट्रक्टेड, वेल स्ट्रक्चर्ड प्रोफेसरांनी व्यवस्थित दिलेलं आहे चक्रा एनर्जी सिस्टम्स वगैरे. ह्याच्या अगोदर सांगितलं नाही असं नाही आहे, चक्राबद्दल बोललेले आहेत. मेरिडियन एनर्जी सिस्टम तर चायनीज फिलॉसॉफीमध्ये मेरिडियन, अगदी चायनीज फिलॉसॉफीची सुरुवात झाली त्यावेळेपासून मेरिडियन बद्दल. पण तिथलं जसं आपल्याकडे योगा आहे तसं तिथं ताईची किंवा तिथं मेरिडियन सिस्टम आहे, म्हणजे ॲक्युपंक्चर आहे. म्हणजे मेडिकल सायन्स डेव्हलप व्हायच्या अगोदर पासून आहे ते, म्हणजे जवळपास 2,500-3,000 हजार वर्षाचा इतिहास आहे मेरिडियन सिस्टमला. पण त्याला प्रोफेसरांनी एकदम व्यवस्थित वेल कन्स्ट्रक्टेड. इजिप्तची फिलॉसॉफी बघा की कधीपासून आहे ना. दॅट इज द, हे सिव्हिलायझेशन आहेत ना सगळे. इंडस सिव्हिलायझेशन, चायनीज सिव्हिलायझेशन, इजिप्त सिव्हिलायझेशन आहे ना, हे सिव्हिलायझेशन आहे. आणि आता येणारं सिव्हिलायझेशन कोणतं आहे? प्रोफेसरांनी कोणतं सिव्हिलायझेशन एक्सप्रेस केलेलं आहे? स्माईल सिव्हिलायझेशन. तुम्ही म्हणाल जगात तर कुठं स्माईल दिसायला, सगळं डिस्ट्रक्शनच चालू आहे, युद्ध स्थिती निर्माण झालेली आहे ना. बट इट्स नथिंग बट द स्टार्टिंग ऑफ द स्माईल सिव्हिलायझेशन. जोपर्यंत डिस्ट्रक्शन समजणार नाही तोपर्यंत कॉन्शियसनेस डेव्हलप नाही होत. कशासाठी जगायचं ते कळणार नाहीये. हा वॉर कुठला आहे? हा थोडाच वॉर बाहेरचा आहे, हा वॉर इंटरनलच आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या गोष्टीवर काय केलेलं आहे त्यांनी? अहंकाराचा वार आहे, एक वॉर आहे ऍक्च्युली. अहंकार,
आणि अहंकार काय करायला लागलाय? सगळ्यांनाच घेऊन चाललेलं डिस्ट्रक्शन. ओके, सो आपण लास्ट एक मेडिटेशन घेणार आहे. कशासाठी घ्यायला पाहिजे आज? थोडस विश्व शांती. डझंट मॅटर विच रिलिजन, विच country, we have to balance. काय फरक पडू शकतो आपण मेडिटेशन करण्याने? ते Yes, please. समजा ते लोका समस्ता सुखिनो भवंतु सतत म्हणत असतो, पण दिसतं तर सगळीकडे कुठलं लोका समस्ता सुखिनो भवंतु सगळीकडे. पण प्रार्थनेमध्ये पावर असते. आपल्या पुरतं जाणवतं. आपण जेव्हा पॉझिटिव्हिटी असते आणि प्रेयर्स असते, ग्रॅटिट्यूड असतो, तेव्हा डेफिनेटली फरक जाणवतो. पण एवढ्या म्हणजे मासवर फरक. But if we meditate on that dimension, then that will be calculated by universe or not? That is my question. It should be. Because, yeah, tathastu. If you purely intended for the Vishwa Shanti, Pasaidan, The impure. will helpful or not? इट शुड बी. मग प्रसादान जेव्हा ज्ञानेश्वरांनी म्हटलं तेव्हा ती शांती तशीच राहायला पाहिजे ना. मग ते अशांत झालं कसं? म्हणजे ते कुठं शांत? ज्ञानेश्वरांनी अशांत म्हणून कुठे आहे? अशांत नाहीये. थिंक ऑन अशांत दॅट. अशांत नाहीये. नाहीये. अशांती का आहे ना, त्याचा विचार करा ना. अशांती का आहे? ओके, लेट गो. फक्त मेडिटेशन करू आपण त्याच्यावर. है ना, आपण एवढंच करू शकतो, मेडिटेशन करू शकतो. ओके, बट if you are sensitive at smile conscious, then that is calculated by the system, universal consciousness. Okay, so do only that. सर मगाशी ना मला शॉर्ट मध्ये सांगतोय, there are in the world is sustained with the smile consciousness because of the only 4 to 5% are conscious people in this planet, on that planet. Because of that, world is going with the natural. कुठं तुम्हाला डिस्ट्रक्शन दिसेल, कुठं क्रिएशन दिसेल, कुठं हार्मोनी दिसेल. Okay, that 4% people are working, and that 4% people on this planet, as well as departed souls like Jnaneshwara, like Jesus, like जो कोण पैगंबर, जे कोण कॉन्शियस, त्या कॉन्शियसनेसला, because of that there is a harmony. So we have to connect with that souls, not the local souls. So that is important. Okay, yes. हा, माधवी, तुम्हाला काय विचारायचं? मगाशी ना सर मला उजवा कान, उजव्या मानेतनं उजवी साईड आणि हातामधून असे कंटिन्युअस खूप कळ लागले होते. म्हणजे त्याचं आज कारण कामवाली नाही, धुणं भांडी जास्त झालं म्हणून हे कारण होतं. पण मी नेक म्हणून त्याचे न्यूटो मुद्रा थोडी पकडली होती. अजून पण थोडं दुखतंय आणि ऑइंटमेंट पण लावलं होतं. पण याच्या मला विचारायचं होतं, एनर्जीशी काय अजून बॅलन्स करायला पाहिजे होते का? you can balance the neck and head. कोणतं हे दुखतंय? उजव्या बाजूला, म्हणजे कानाच्या मधल्या पडद्यापासून अगदी पूर्ण मानेतनं असे कळ येत होते. कंटिन्युअस खूप पेन सिव्हिअर वाटत होती. यू टच द राईट हँड. उजव्या चेस्ट मध्ये पण थोडं म्हणजे पेन आहे. आता आहे थोडी. हो, जस्ट टच दिस मुद्रा, न्यूट्रो चा हेट्रो, द मेरिडियन्स. टच मेरिडियन्स and see the pain now for the 2 minutes. 2 मिनिटात मला सांगा the pain. Okay, 2 मिनिटांनी सांगा.
थोडस हे पकडूनच बसा 2 मिनिटं आणि हो, मला सांग चालेल. दॅट विल बी रिलीव्ड. व्हाय आय गिव्ह द त्याच्यावर नंतर डिस्कस करू. तो चक्रा सिंपल ऍक्यूट असेल तर मेरिडियन्स सिंपल, फार त्याच्यात नका जाऊ डिटेल्स, मी सिंपल सांगतो तुम्हाला. आता ऍक्यूट पेन आहे, सिंपल आहे. मेरिडियन्स खूप डिटेल्स आहेत. राईट साइड आणि लेफ्ट साइड बॉडीला दोन, प्रॅक्टिकली सांगतो, राईट साइड आणि लेफ्ट साइड बॉडीला 2 मध्ये डिव्हाइड करा. ज्या वेळेला तुम्हाला लेफ्ट साइडेड पेन असेल, लेफ्ट साइडेड डिस्कम्फर्ट असेल कुठेही, तो यू कॅन चूज द लेफ्ट साइड मेरिडियन सिस्टम. ओके. अँड इफ द राईट साइडेड काहीही असेल, देन यू कॅन चूज द राईट साइड मेरिडियन. लिहून ठेवा. पॅरालिसिस साठी खूप सुंदर काम करतं मेरिडियन सिस्टम, पॅरालिसिस सारखे आजार. ओके. आता ऍक्यूट पॅरालिसिस मध्ये करू शकतो का नाही करू शकतो आपण याचा उपयोग? ऍक्यूट जर असेल एखाद्या व्यक्तीला, वी कॅन टच दिस मुद्रा. ओके. लेफ्ट साइडेड असेल तर लेफ्ट साइड आणि राईट साइडेड असेल तर राईट साइड. बिकॉज लेफ्ट इथं ऑर्गन लेवलला गेला, ऑर्गन लेवलला राईट ब्रेन इज नर्वस सिस्टम इज राईट ब्रेन इज ऑपरेटिंग द लेफ्ट साइड, पण ते ऑर्गन लेवलला आहे, एनर्जी लेवलला नाही. एनर्जी लेवलला लेफ्ट साइड इज ऑपरेटेड बाय लेफ्ट साइड, राईट साइड इज ऑपरेटेड बाय द राईट साइड. सो जर तुम्ही एनर्जी डायमेन्शनला लेफ्ट साइडला मेरिडियन्सला वापरला, कोणती, आता बऱ्याच जणांना सिमटम्स असतात ना, एक कॉमन असतं बघा, लेफ्ट साइड टोटल सिमटम्स असतात. बऱ्याच वेळेला लेफ्ट हेडेक असतं, लेफ्ट साइडला कुणाला ब्रेस्ट कॅन्सर येऊ शकतो, बऱ्याच वेळेला लेफ्ट सायाटिका असतं. टिपिकल इथं तुम्हाला वापरता येईल. लेफ्ट साइडेड अगर डिसहार्मोनी असेल तर लेफ्ट साइड मेरिडियन सिस्टम तुम्ही वापरू शकता. इवन लेफ्ट साइड चक्रा सिस्टम्स. ओके. ऍक्यूट साठी सिंपल, ऍक्यूट साठी काय वापरायचं आहे? मेरिडियन्स. क्रोनिक साठी चक्रा. ओके. आणि राईट साइडेड असेल आणि तर क्रॉनिक मध्ये काय फरक? अक्यूट आणि क्रॉनिक मध्ये काय फरक? ऍक्यूट म्हणजे आता शूटिंग इन्स्टंट, आता ह्या थोड्या वेळापूर्वीच चालू झालेला आहे, किंवा एक 15 दिवस आहे, महिन्यापासून आहे ऍक्यूट मध्ये. क्रोनिक म्हणजे 10 वर्ष 20 वर्ष चालूच आहे. ओके. एखादा डिसीज काय असतो की जुनाट असतो ना, म्हणतो आपण. रिसेंटली तिथे लिहा, रिसेंटली डायग्नोज म्हणजे ऍक्यूट. ओके. आणि तशी डेफिनेशन करता येत नाही ऍक्यूट आणि क्रोनिकची, पण रिसेंटली डायग्नोस इज द ऍक्यूट, आणि जुनाट आजार असतो तो क्रोनिक. ओके. आणि जुनाट मध्ये परत ऍक्यूट पण असू शकतं ना. एकदा एक्झाम्पल घ्या, अस्थमा ऐकलाय? अस्थमा, हो. अस्थमा लहानपणापासून असतो, पण अचानक एखाद्या वेळेस अटॅक येतो अस्थमाचा. तो काय झाला? त्याला म्हणतात ऍक्यूट इन क्रोनिक. त्याला एक टर्मिनॉलॉजी ऍक्यूट इन क्रोनिक, ही मेडिकल टर्मिनॉलॉजी ऍक्च्युली. ऍक्यूट म्हणजे आत्ता, मग त्यावेळेला कोणती गोष्ट घेणार तुम्ही? दोन्ही वापरू शकता. मेरिडियन्स पण वापरू शकता आणि चक्रा पण वापरू शकता, दोन्ही पण वापरू शकता. पण ते पॅरालिसिसचा पेशंट कशात धरणार? म्हणजे त्याचा हात हालत असेल तर तो कसं म्हणजे हे करू शकणार? ऍक्यूट मध्ये करू शकतात. ऍक्यूट मध्ये अजून म्हणजे आता स्ट्रोक जाणवायला लागले एखाद्या पेशंटला, किंवा मग काय करू शकतो की एखादा व्यक्ती ह्याला कलर पण वापरू शकतो, कलर थेरपी पण देतो. ओके. सो एखाद्या व्यक्तीने 2 मिनिटं टच केलं तरी चालेल. ओके. आता मुद्रा नसेल पकडेत तर काय करता येईल आपल्याकडे? अजून काय टूल आहे मुद्रा नसेल तर? मंत्रा. ई आणि आ मंत्रा बोलू शकतो मनातल्या मनात मोठ्याने. ओके. पॅरालिसिस एक एक्झाम्पल झालं, पण बरेच आजार असे आहेत जे लेफ्ट साइडेड असतात, राईट साइडेड असतात. तिथं तुम्हाला बॅलन्स करता आलं पाहिजे. सर, मंत्र मनातल्या मनात म्हटला तरी इफेक्टिव्ह होणार आहे तो? हो. मानसिक आहे ना, कायिक, वाचिक आणि
मानसिक असं म्हणतो. ओके, हम्म. मनाच्या लेवलला जरी म्हटलं तरी इम्पॅक्ट करतो. नामस्मरण जसं आपण करतो. ओके. मग ते जास्त इफेक्टिव्ह मनातल्या मनात असतं तसं मंत्राचं पण ह्या पण हो मंत्रांचं हो, तसंच तसंच आहे. आहे, तसंच ओके. आहे. मनातल्या मनात आणि अजून त्याच्या पलीकडे अजपाजप म्हणजे श्वासामध्ये तुमचं भिनलं. पण पण तेवढ्या स्थितीला आपण पटकन पोहोचत नाही म्हणून लाऊडली थोडंसं बोललं पाहिजे. लाऊडली म्हणजे स्वतःला ऐकायला येईल एवढा आवाज काढला पाहिजे सुरुवात. ओके, सो लेफ्ट. लक्षात आलं, लेफ्ट साइड ऑफ द बॉडी यू कॅन चूज लेफ्ट आणि हँड. राईट साइड ऑफ द बॉडी यू कॅन चूज द. आता मला चक्रा सांगा कोणते. सर, बिफोर यू गो अहेड, कलर सिस्टमचा काय इम्पॉर्टन्स आहे? म्हणजे तुम्ही मला पण मेरिडियन्सची मुद्रा दिली होती तेव्हा तुम्ही मला कलरिंग दिलं होतं, पण ते करण्याने काही इम्पॉर्टन्स असतं का? हा, कलरचा इटसेल्फ एक कॉन्शियसनेस आहे ना, कलरचा ट्रायोजन कॉन्शियसनेस आहे. नॅचरली वी कॅन बॅलन्स द फोर्सेस विथ द कलर थेरपी. न्यूटोचा कलर कोणता आहे? ब्लॅक आहे. ब्लॅक. न्यूट्रोचा कलर कोणता आहे? रेड आहे. ग्रीन कलर कोणता आहे? न्यूट्रोचा आहे. वी कॅन बॅलन्स दॅट फोर्सेस विथ द कलर ॲज. हे एक आहे. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला मुद्रा टच करणं किंवा काही आता जसं पॅरालिसिस मध्ये रेस्ट्रिक्शन येतं ना, करू शकत नाही. देन यू कॅन अप्लाय द कलर दॅट वर्क्स ॲज अ कलर थेरपी, नॉट द मुद्रा थेरपी. मुद्रा इज बेटर दॅन द कलर्स. पण बऱ्याच वेळेला आपण करू शकत नाही आहे, म्हणजे पॉसिबल नाही आहे, त्यावेळेला मग कलर पॉइंट्स वापरू शकतो. लहान मुलांमध्ये वापरू शकतो. लहान मुलं पटकन करू शकत नाहीत है ना, तर तिथं कलर थेरपी वापरतो. ओके. म्हणजे जेवढे काही आपण पॉइंट्स टच करतो तिथं कलर. आता कॉमन कलर कोणता वापरणार? तर ब्ल्यू कलर, ब्लॅक सॉरी ग्रीन कलर वापरा जर कलर वापरणार असाल, है ना. ब्लॅक, रेड, ब्ल्यू हा नंतरचा भाग आहे. कोणती गोष्ट वाढवायची असेल तर रेड कलर हेट्रो वाढवला पाहिजे. कोणती गोष्ट डिक्रीज करायची आहे, कमी करायची आहे, तर होमो वापरला जातो. पण आता आपल्याला वाढवायचं आणि कमी करायचं नाही, हार्मोनी मध्ये आणायचं. तर हार्मोनीसाठी कोणता कलर आहे? न्यूट्रो. इज द हार्मोनी कलर, दॅट इज द ग्रीन कलर. म्हणून कॉमनली ग्रीन कलर वापरला तर चालतो. ओके. तुम्ही चक्र काय म्हणत होता? चक्र सांगा म्हणजे चक्रा, आता तुम्ही त्याच्यानंतर चक्राबद्दल काहीतरी हा चालू चक्रा केलं. मी सांगतो. ओके, सो चक्राज अर्ध, हाफ चक्राज अर्ध वर आणि हाफ चक्राज अर्ध खाली, है ना. तर आपण काय म्हणतो की काल सांगितलं होतं का तुम्हाला चक्राज? ओके, हो. अशा पद्धतीनं पण घेतो आपण चक्राज ना. चक्रा सिस्टम टोटल 1, 2 है ना. ओके, तर इथं 2 पॉइंट घेतो आपण. न्यूट्रोचा, होमोचा, हेट्रो इज द अप्पर चक्रास. अप्पर चक्रास म्हणजे त्या सोलार प्लेक्झसच्या वर. अनाहता, चेस्ट, थ्रोट विशुद्ध आणि आज्ञा. आज्ञा, विशुद्धा आणि अनाहता हे तिन्ही इथे येतात. पण म्हणजे सहस्रार नाही. सहस्त्रार पण इथे येणार, सहस्त्रार पण इथे येणार, पण बाहेर बॉडीच्या बाहेर आहे म्हणतानाच नाही कन्सिडर करत. बॉडी लेवलला आपल्याला हिलिंगसाठी. ओके, अप्पर बॉडी सिमटम्स असतील, अप्पर बॉडी सिमटम्स असतात ना, छातीच्या वर सिमटम्स असतात बऱ्याच जणांना. ओके, तर कोणता? चक्रा इथं. ओके, आणि छातीच्या खाली म्हणजे ऍब्डॉमेन आणि लेग्स होमो, हो. है ना. कोणते कोणते? मणिपूर, स्वादिष्ठान आणि मूलाधार. मूलाधार. ओके, आता तिथं थोडेसे लिहून घ्या तुम्ही. चक्राज मी थोडस सांगतो कोणत्या कोणत्या. मूलाधार चक्राचे होणारे व्याधी कोणते आहेत बघा. मूलाधार चक्राचे
मूलाधार चक्र कुठं आहे? गुदमार्गाचे सगळे व्याधी त्याच्यात घेतो आपण. गुदमार्ग आणि जेनायटल रिजन्स. ओके, म्हणजे जेनायटल रिजन्स म्हणजे एनी सर्वायकल कॅन्सर असेल, है ना, असतो ना स्त्रियांच्या मध्ये सर्वायकल कॅन्सर असतो. युटेराईन नाही, सर्वायकल कॅन्सर टिपिकल. जेनायटल रिजन अगदी. त्यानंतर जेनायटल सगळे प्रॉब्लेम्स येतील. इन्फेक्शन असेल, युटीआय असेल. युटीआय पण इट्स नॉट, युटीआय इज कनेक्टेड विथ द ब्लॅडर, इट्स नॉट, त्याच्यामध्ये नाही येणार. ओके, जेनायटल रिजन्स आणि गुदमार्गाचे व्याधी सगळे येऊ शकतात. अजून काही येऊ शकतात? हिप जॉईंट्सचे प्रॉब्लेम, हिप जॉईंट्स, लोअर बॅकएक, लोअर बॅकएक, अगदी खालचं जे माकड हाड दुखतं तिथं कोणता चक्र इम्बॅलन्स्ड आहे? सॅक्रम म्हणतो त्याला. कोणता? मूलाधार. आता मूलाधारची मुद्रा कोणती मला सांगा? मूलाधार कशात घेतो आपण? 1 आणि हे 2. मूलाधार आणि आज्ञा आहे ना, काल डायग्राम काढलेली बघा आपण, आठवते काय? मूलाधार आणि आज्ञा. आता मूलाधार होमो आहे का हेट्रो आहे? त्यामध्ये होमो खाली आहे ना, म्हणून इथं घेणार आपण. मूलाधार इथं येणार, होमो मध्ये येणार. आणि आज्ञा कुठे येणार? इथं येणार, हेट्रो मध्ये. ओके, तर मूलाधार इथं टच केल्यानंतर इथं फिंगर कोणती ओपन होणार? हेट्रो फिंगर, दुसऱ्या हातामध्ये. ओके, सो दिस इज द मुद्रा फॉर द मूलाधार. हे कशासाठी घेऊ शकता तुम्ही? सगळे जेनायटल डिसऑर्डर्स किंवा हिप पेन, हिप रिलेटेड है ना, जिथं सॅक्रम, लोअर बॅकएक साठी ही मुद्रा तुम्हाला हेल्पफुल राहील. त्यानंतर मूलाधार बरोबरच आज्ञाचक्र पण लिहून घ्या. असं कॉम्बिनेशन घेऊया, मूलाधार आणि आज्ञा वरच. आज्ञा रिलेटेड म्हणजे ब्रेन रिलेटेड डिसऑर्डर्स कोणत्याही, मग अगदी सायकोलॉजिकल डिसऑर्डर पासून ते सगळे. सर, मागच्या लेक्चरमध्ये मूलाधार ना होमोच्या हेटेरोवर आहे दाखवले. होमोचा हेटेरो. बर, आणि एकच पॉइंट घेतलं, एकच पॉइंट हा, घेतलं. एकच पॉइंट आहे. हा, मग ते वेगळ्या पद्धतीने, प्रत्येक चक्र वेगळ्या पॉइंटला घेतलंय. त्या पद्धतीने. आता आपण हे कॉमन ह्याच्यात घेतो, एका फिंगर. हा, हे थोडस डिफरंट कॉन्शियसनेस आहे, ते पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर ते आहे. 8 का 10 चक्रचे सगळे प्रत्येक पॉइंट वेगवेगळे दाखवले. हा, प्रत्येक फिंगर वेगळी घेतलेली आहे आपण, हे ना. हे इथून चालू केलेलं आहे, डार्कनेस पासून. हे एनर्जी लेवलला घेतलं होतं मी, डार्कनेस एनर्जी. बरोबर. एनर्जी पहिला शिकवलेलं, तर त्याच्यात नको जायला, फक्त चक्रा घेऊ. दॅट इज ऑल्सो करेक्ट, बट दिस इज थोडस न्यू रिअलायझेशन. आज्ञाचक्र, आज्ञाचक्राचे आजार कोणते? ब्रेन डिसऑर्डर्स, मग विस्मरण होणं. ओके, विस्मरण सुद्धा ह्याच्यात येणार, डिमेन्शिया वगैरे, डिमेन्शिया, सिझोफ्रेनिया, हा, सगळ्या मेंटल डिसऑर्डर सगळ्या येणार. अल्झायमर्स येणार. आणि हे आज्ञाचक्रावर जर व्यवस्थित काम केलं तर हे सगळे डिसीजेस रिव्हर्स होतात. मेडिकल सायन्स मध्ये या बऱ्याच आजारांना औषधं नाही आहेत, उपचारच नाही आहेत. इफ यू ऍक्टिव्हेट द आज्ञाचक्र. आज्ञाचक्र कुठे येणार आहे? दिस इज द हेट्रो. ओके, मगाशी मी कदाचित हे मूलाधारला सांगितलं, मूलाधारसाठी ते नाही आहे, होमोचा होमो आहे ना, कारण मूलाधार इज द होमो. बरोबर, मी तेच विचारणार होते की इथे हेट्रो, इकडे असं काय. ओके ओके. ओके, सो दिस इज द मूलाधार आणि दिस इज द आज्ञा. पण मग असं दोन का करायचं? इथे आपण एकदा हे घेतलंय तर मग एका वेळेला घेऊ शकतो आपण, काय अडचण नाही, एकाला पण घेतलं तरी चालेल. पण इथं
सब ब्रँच आहे, इथं स्टेम आहे. ओके. ओके. आता हे काय घ्यायचं सांगतो तुम्हाला. आज्ञाचक्र इज अगेन डिवायडेड इंटू द 4 dimensions. न्यूटो, हेट्रो, होमो, न्यूटो. Left is the left Agya Chakra is hetero, right Agya Chakra is homo, back Agya Chakra is the Newto, front Agya Chakra is the Newto. त्याचं परत 4 dimensional आहे. ओके, मग त्याच्यात नको जायला. सो दिस इज द थिंग. ओके, सो आज्ञा. ब्रेन रिलेटेड डिसऑर्डर्स अजून लिहा तिथं. हा, मनावर पण मनाशी कसं कनेक्टेड आहे बघा. आज्ञाचक्र हे सॅटिस्फॅक्शन इमोशनशी कनेक्टेड आहे. सॅटिस्फॅक्शन. आता इथं परत इमोशन मध्ये तुम्ही ते ट्रायोजन सिक्वेन्स इज डिफरंट. आता आपण चक्राशी कनेक्ट करतोय, हे पहिलं लक्षात घ्या. ते डिफरंट आहे, हे डिफरंट आहे. सॅटिस्फॅक्शन नसेल तर कोणता चक्रा इम्बॅलन्स होऊ शकतो हे पहिलं समजून घ्या. सॅटिस्फॅक्शन इमोशन इज इम्बॅलन्स, देन विच चक्रा इज इम्बॅलन्स्ड? आज्ञा चक्र. ओके. फंडामेंटल 8 इमोशन्स, आपण 6 इमोशन्स बघणार आहे. सॅटिस्फॅक्शन इमोशन इज कनेक्टेड विथ द आज्ञा चक्र. आणि मूलाधाराचं कोणतं आहे? फिअर इमोशन. फिअर. बऱ्याच जणांना न कळत फिअर असेल तर बऱ्याच वेळेला मूलाधार चक्र इम्बॅलन्स होतं, आणि मूलाधार चक्र इम्बॅलन्स झालं तर तिथले लोकल पॅथॉलॉजीज इम्बॅलन्स होतात. ओके. सॉरी, पण म्हणजे फिअर म्हणजे असं सिंपल गोष्ट पण असू शकते का, की पालीची भयंकर भीती वाटते, सो ती फिअर होऊन जाते का? कोणतीही फिअर, एनी फिअर. आणि मग मूलाधार चक्राची प्रॅक्टिस केली तिथे तसं रोज, तर ती पालीची भीती निघून जाते. येस, डेफिनेटली. है ना. मूलाधार चक्र इज, जर तुम्ही मूलाधार चक्राचं माइंड बघितलं ना, इथं थोडस मी दाखवतो तुम्हाला. ही डायग्राम बघितला काय आज सगळ्यांनी? हो, होमवर्क तुम्ही करत नाही वाटतं, मला वाटतं. बघितला सर, बघितला. एक मिनिट दाखवतो. आय एम. थोडस दिसेल बघा. रूट चक्रा, ही डायग्राम शेअर पण केली मी ना. हो. रूट चक्राचं काय काय दिसतंय बघा इथं. सर्वायवल, ट्रस्ट, ग्राउंडिंग. सर्वायवल, ट्रस्ट, ग्राउंडिंग, है ना. त्यानंतर मूलाधार आहे. तिचं मंत्र तुम्ही आय एम दिले, है ना. तिचं जे मंत्र आहे तो वेगळा आहे, पण आपण घेऊया नंतर. पण काय, सर्वायवल, ट्रस्ट आणि ग्राउंडिंग, है ना. जर तुम्ही बघितला तर मूलाधार चक्र. ओके. आणि आज्ञाचक्राचं काय दिलेलं आहे? थर्ड आय चक्रा म्हटलेलं आहे इथं. अवेअरनेस, इन्फ्युशन्स, थॉट्स. ओके. अजना चक्र. पण आता मी इमोशन्स ह्याच्यात नाही दिलेलं, तर इमोशन्स तुम्ही लिहा इथं. कोणतं इमोशन आहे? फिअर. आणि इथं इमोशन कोणतं आहे? सॅटिस्फॅक्शन. आणि थोडस तुम्ही जर आपण पहिलं जर ट्रायोजन बघितला तर सॅटिस्फॅक्शन आणि फिअर आणि लव मी सांगितलं होतं, आठवत आहे का? सॅटिस्फॅक्शन, फिअर आणि लव एका डायमेन्शनलाच आहे ट्रायोजन. ते फिअर, सॅटिस्फॅक्शन अँड लव. तर तसं म्हणून दिस मुद्रा इज हेल्पफुल फॉर द फिअर एल्स. ओके, फिअर बॅलन्स.
फिअरचा इम्पॅक्ट जो ह्याच्यावर आलेला आहे तुमच्या मूलाधार चक्र. देन विच चक्रा? स्वादिष्ठान, है ना, स्वादिष्ठान आणि विशुद्धा. स्वादिष्ठान कुठे येणार आहे इथं? हिअर. आता तुमच्या लक्षात येईल बघा, हा हे पॉइंट्स का महत्वाचे आहेत. आता फक्त होमो घेतलं तर आपण मूलाधार घेणार का स्वादिष्ठान घेणार? हे नाही, कॉन्शियसनेस क्लिअर नाही आहे. तर इथं ज्यावेळेला तुम्ही होमोचा होमो घेताय त्याला टिपिकल काय आहे, आणि इथं होमो टच केला तर काय होतो? तो मूलाधार होतो. होमोचा न्यूट्रोचा होमो टच केल्यानंतर हे हे इथं ओपन झालं तर हे होतं तुमचं काय होतं? स्वादिष्ठान. हा फरक आहे. म्हणून रेंटिंग करणं फार महत्वाचं. ओके, तर स्वादिष्ठान कुठं आहे चक्रा? स्वादिष्ठानचं इमोशन लिहा. थोडस इमोशन आणि एनर्जी पण लिहा बरं का, एनर्जी पण सांगतो. स्वादिष्ठान असं ह्या पद्धतीने लिहा, तुम्हाला काढून देतो. थोडस व्यवस्थित आपण लिहू. दॅट इज हेल्पफुल फॉर यू. डायग्राम काढूया का आपण सरळ? हा, छानपैकी डायग्रामच काढू. कोणती फिंगर काढायची चक्रासाठी? विच फिंगर? होमो. न्यूट्रो. एक चक्रासाठी हा होमो. होमो, बरोबर. चक्रासाठी अरे आज काही स्पायरल व्हायला लागले जास्त. तो होईना झालेला आहे ना. स्पायरल बद्दल जास्त बोलल्यामुळं कदाचित स्पायरल जास्त आहे. इथं कोणते कोणते चक्र आहेत? आता हे समजा ही लेफ्ट, ही करंगीच्या साईडची बाजू आहे त्यामुळे हेट्रो घेतो आपण, आणि इथं थंब साईडची बाजू आहे म्हणून होमो घेऊया. ओके, इथं कोणता येणार चक्रा? कोणता येणार इथं? इथं कोणता येणार? आज्ञा. इथं लिहा आज्ञा चक्र. आता आज्ञा चक्राचं इमोशन कोणतं आहे? सॅटिस्फॅक्शन, समाधान. आणि एनर्जी लिहा तिथं हॉटनेस एनर्जी. हे फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला हॉटनेस फिलिंग होतं ना, हॉटनेस किती जणांना होतं? थोडं जरी उष्णता वाढली तरी एकदम स्वेटिंग व्हायला चालू होतो, एकदम घाम सुटायला चालू होतो, अस्वस्थता जाणवते. होतं का बऱ्याच जणांना? येस प्लीज. नाही. हॉटनेस, हॉट फ्लशेस शब्द ऐकलाय? हॉट फ्लशेस ते तर सगळ्यांना ह्याच्या वेळेला होतं ना, मेनोपॉजच्या वेळेला सिम्पटम येतो मेनोपॉझल, बघा. या प्री मेनोपॉझल. हो. that symptoms relieved with this चक्रा healing. ओके, पण बऱ्याच जणांना पटकन घाम येतो बघा. अगदी जेवायला लागले, जरा जरी तिखट गेलं तरी पटकन घामाच्या धारा वाहायला चालू होतात. दॅट इज द हॉटनेस फिलिंग. ओके, हॉटनेस म्हणजे बॉइलिंग पॉइंट, एकदम उष्णता खूप. तुम्ही म्हणताय ना शरीरात भरपूर उष्णता झालेली आहे, देन दिस. ओके, हॉटनेस. आणि इथं काय येईल? हॉटनेसच्या अपोजिट काय येईल? कोण सांगेल? कूलनेस. जरा शांतपणे विचार केला तर कोण सांगेल? गुदमार्ग कोल्ड असतो का हॉट असतो? गुदमार्गाच्या ठिकाणी जेनायटल रिजन्सला
नॅचरली बॉडी टेम्परेचर जास्त असतं का कमी असतं कोल्ड असतं? कमी असायला पाहिजे अवेअर कारण अबाउट युअर बॉडी ऑर नॉट? शरीराबद्दल अवेअर्ड आहात का नाही आहे मला प्रश्न पडतो एक एकदा. नॅचरल आहे, कुणाला जरी अगदी ह्याच्या व्यक्तीला विचारलं तरी हॉटनेस आहे ना तिथं, हॉटनेस आहे ऍक्च्युली, कोल्डनेस नाहीये. व्हाय? बिकॉज बेसिक एनर्जी इज कोल्ड, दॅट्स व्हाय द नॅचरल बॉडी मेंटेन्स दॅट टेम्परेचर विथ द हॉट. ओके, दॅट इज इम्पॉर्टंट. पण तो हॉटनेस बियॉन्ड मूळ व्याध होतो बघा, मूळ व्याध मध्ये काय होतं, बर्निंगच होतं ना. फिस्चुला किंवा पाईल्स मध्ये काय होतं, बर्निंग होतं. म्हणजे एक्सेसिव्ह हॉटनेस, जर चिलीज आर हॉट ना, मिरची खाल्ल्यानंतर काय होतं, हॉट. कनेक्टेड आहे ते सगळं. ओके, सो हॉटनेस. पण ऍक्च्युली तिथं कोणती एनर्जी पाहिजे, कोल्डनेस एनर्जी म्हणजे मेंटेन पाहिजे, हॉटनेस आणि कोल्डनेस. आणि हे कसं पाहिजे, मेंदू कसा पाहिजे तुमचा आपला, हॉट या कोल्ड. म्हणून म्हणतात बघा, डोक्यावर बर्फ ठेवायला पाहिजे. लक्षात आलं का, हे कनेक्टेड आहे, चक्राज आर कनेक्टेड. इफ यू बॅलन्स दॅट चक्राज, देन दॅट बिकम्स, है ना. आता याच्यात अध्यात्मामध्ये काम वासना शब्द आहे, ऐकलाय तुम्ही? थोडस तुम्ही न्यूट्रो कॉन्शियस आहे म्हणताना मी याबद्दल बोलतोय. काम वासना, हो. काम वासना म्हणजे जनरली काम वासना याचा अर्थ सगळ्या गोष्टींची अति इच्छा होणं, याला काम वासना म्हणतात. म्हणजे खायची सुद्धा अति इच्छा होणं ही काम वासनाच. पण जनरली एक जो वापरला जातो, हाय ऑलवेज थिंकिंग अबाउट द सेक्शुअल थिंग्स, है ना, ऑलवेज. त्याचं कारण काय आहे, मी त्याला बऱ्याच वेळेला म्हणतो, असं मला कुणी विचारलं, त्या गोष्टीबद्दल कुणी गायडन्स घेण्याचा प्रयत्न केला तर मी सांगतो की आपण काय केलेलं आहे, हा चक्राचं काम इथं नेऊन ठेवलेलं आहे. म्हणजे जे जेनायटलचं काम आहे ते तिथंच असलं पाहिजे, पण ऑलवेज ब्रेन मध्ये त्या गोष्टीबद्दल आपण सतत, एखादा व्यक्ती काय करत असेल त्याच्याबद्दलच थिंक करत असेल. मेंदूचं काम काय आहे, अवेअरनेसचं काम आहे. आता आपण बघितलं, अवेकनिंग, जागृती. कुणा बाबतीत जागृती, स्पिरिच्युअलिटी बाबतीत. म्हणून चक्राच आपण उलटे केलेले आहेत असं म्हणतो बऱ्याच वेळेला. आज्ञाचक्राचं काम खाली नेऊन ठेवलेलं आहे आणि मूलाधार चक्राचं काम वर नेले, तर ते उलट करायला पाहिजे. आणि हे इम्पॅक्ट होतो. अति काम वासना असेल तर चक्रा इम्बॅलन्स झालेले आहेत. कोणते दोन, आज्ञा आणि मूलाधार. मग ठीक करायसाठी कोणती मुद्रा, दिस मुद्रा. ओके, म्हणजे स्पिरिच्युअल कॉन्शियसनेस डेव्हलप करण्यासाठी पण ह्या चक्रास इम्पॉर्टंट आहे. ओके, क्लिअर? थोडं थोडं समजालंय मी काय बोलायला लागलोय हे, होय आणि हेच सर. थोडस डीप डायमेन्शन्स. ओके, कारण सर, ह्या गोष्टी एनर्जीज अपोजिट का आहेत ते नाही समजलं. होतात. एनर्जीज अपोजिट बिकॉज ऑफ नाही द नाही, माइंड चक्रास हे जे इम्बॅलन्स होत आहेत बिकॉज ऑफ द माइंड ना, इमोशन्स. अगेन वी शुड प्रॅक्टिस फ्रॉम द वृत्तीपासून करायला पाहिजे. पण आता चक्रा लेवलला इम्बॅलन्स झालाय तर चक्रा ठीक करणं गरजेचं आहे. ओके, एखादी गोष्ट सोल पासून डिसेंड होऊन माइंड वर आलेली आहे, माइंड वर नाही एनर्जी बॉडीवर आलेली आहे. म्हटल्यानंतर एनर्जी बॉडीवर आपल्याला काम करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, करायला पाहिजे. दॅट्स वाय दीज मुद्रा झाली. अगेन इट्स द इग्नोरन्स ऑफ द ट्रू सेल्फ ना, चेतना चैतन्याचा अज्ञान आहे म्हणून तर हे घडतंय सर. हो नाही, मला असं विचारायचं आहे की रूट चक्राची एनर्जी आहे कोल्डनेस, बट द हा बॉडी पार्ट्स आर ऍक्च्युअली हॉट. तर हा ते ते का, असं का? हा, नाही तेच मगाशी सांगितलं की बिकॉज तिथं जर टोटल कोल्डनेस आला, हे बघा जेनायटल्स म्हटलेलं आहे, टेस्टीज आर ऑल्सो वेअर, मेल्स मध्ये टेस्टीज आर द पार्ट ऑफ द रूट चक्र. कोल्ड, मतलब ते हे मूलाधार चक्राचा पार्ट आहे. पण हम्म. त्या स्पर्म्सना अलाइव्ह राहण्यासाठी टेम्परेचर इज रिक्वायर्ड ना. सो नॅचरली बॉडी काउंटर रिॲक्ट्स.
and that maintains the temperature. चक्रा इज द कोल्ड. चक्राचं नेचर कोल्डनेस आहे, पण बॉडीला काय करायला लागतं, नॅचरल टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी देर इज अ नॅचरल बॉडीचं टेम्परेचर हाय असतं. ओके, समजाले? बॉडीचं टेम्परेचर ओके. हाय, चक्राचं टेम्परेचर नाही. चक्रा इज अ कोल्ड. मे बी मी थिंक करेल थोडं ह्याच्यावर. हार्मोनी बिटवीन द एनर्जी अँड बॉडी, फिजिकल बॉडी. बॉडी. आणि तसंच मग आज्ञाचक्र काय आहे? आज्ञाचक्र कसं असलं पाहिजे? हॉट कसं असेल? नाही, हा, तुम्ही हॉटनेस एनर्जी दिली आहे, बट डोकं थंड हॉटनेस पाहिजे ना. एनर्जी आहे, त्याची बेसिक हॉटनेस एनर्जी आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? बेसिक एनर्जी हॉटनेस आहे, पण त्यासाठी कोल्डनेस असला पाहिजे, म्हणून मेंदू शांत असला पाहिजे, है ना. मग चक्रा बिघडणार नाही तो, है ना. त्या हॉटनेस एनर्जीची ब्युटी आहे. हॉटनेस कशासाठी असेल बरं? ऍक्च्युली चक्रा हॉटनेस का आहे बरं तिथं? कुणाला कल्पना काय Sharp, सुचते? रिअलायझेशन sharp येते? activation, sharp brain thinking, sharp activation, instant activation, or it's a constant work. बट हा, इट्स गुड. अजून त्याच्यात थोडासा स्पिरिच्युअल ऍक्सिस मला जो समजतो त्या पद्धतीने आहे. वेन द बॉइलिंग पॉइंट नंतर काय होतं पाण्याचं? काय वाफेत Evaporate. रूपांतर होतं ना. इव्हॅपोरेशन. Rather, वेन इथं हॉटनेस steam. म्हणजे तुम्ही हे करू नका. हॉटनेस म्हणजे तुम्ही शब्दशः घेऊ नका. हॉटनेस, यू फील द हॉटनेसचं अजून एक आहे. हॉटनेसचं इमोशन काय आहे बघा? सॅटिस्फॅक्शन. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल एका हॉटनेस पीक पॉइंट, हॉटनेस इज रिप्रेझेंटिंग इज द पीक पॉइंट, बॉइलिंग पॉइंट. तुमच्या जीवनात तुम्ही जर बॉइलिंग पॉइंटला असाल, पीक पॉइंटला असाल, तर इव्हॅपोरेशन विथ इन द सहस्रार. दॅट इज द Evaporation in the सहस्रार चक्र. सहस्रार चक्र ओपन होण्यासाठी ते मदत. emancipation. Ultimate satisfaction. Then that is boiling. That Chidananda. chakra is the hottest chakra. So, चित आणि आनंद. हा, चित आनंद म्हणू शकतो, चिदानंद म्हणू शकतो आपण, है ना. बियॉन्ड हॅपीनेस अँड बियॉन्ड अनहॅपीनेस, दॅट इज द ट्रू स्माइल स्टेट. ओके. सो चक्रा, आज्ञा चक्र, स्पिरिच्युअल ऍक्सिसला बॉइलिंग पॉइंट लक्षात ठेवा. इतकं परिपक्व झालं पाहिजे आपण. कधी बघितलंय एखादं फळ एकदम परिपक्व झालं तर आपोआप फुटतं ना, दॅट इज द बॉइलिंग पॉइंट. आणि त्या बॉइलिंग पॉइंट मधनं काय होतं, त्या परिपक्व फळातनं काय पडतात बाहेर? ते फळ फुटून काय करतात? बीज पडतात आणि परत न्यू जनरेशन. समजाले काय सांगायचं? दॅट इज द हॉटनेस चक्र. दॅट्स वाय त्या चक्राला हॉटनेस चक्र, हॉटनेस एनर्जी म्हटले है ना. हे पण समजायला आपल्याला थोडस स्पिरिच्युअल वेनी जायला पाहिजे, नाहीतर आपण हॉटनेस म्हटलं की अरे हा. तर ब्रेन स्ट्रोक होतो ना, दॅट इज ऑल्सो द बिकॉज ऑफ द सम हॉटनेस ऍट द ब्रेन डायमेन्शन. इट्स नॉट स्पिरिच्युअल डायमेन्शन. ओके, ब्रेन डायमेन्शन बस्ट होणं. त्यानंतर कोणतं आता बघत होतो आपण? मूलाधार आणि आज्ञा आणि मूलाधार अजून लिहितोय आपण. आज्ञा लिहिलं सर, मूलाधार डायग्राम अजून लिहिला नाही. कोल्डनेस. ओके, कोल्डनेस नंतर इमोशन काय? फिअर. ओके, अँड देन मूलाधार चक्र. ह्या 3 गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत बरं का. मूलाधार चक्राचं फिअर, इमोशन, एनर्जी, कोल्डनेस आणि बॉडी ऑर्गन्स तुम्हाला लिहून घ्या तुमच्या ह्याच्यात. देन विच स्वाधिष्ठान.
स्वादिष्ठान. स्वादिष्ठान कुठे येणार? इथं. याच एनर्जी आहे ड्रायनेस. ड्रायनेस एनर्जी इज कनेक्टेड विथ द, हे ना, स्किन ड्राय होणं, मन सुद्धा ड्राय होतं ना कधी कधी. बऱ्याच जणांचं मन ड्राय होऊन जात. नो इमोशन, झिरो इमोशन्स म्हणू शकतो, किंवा ड्रायनेस पूर्ण. आईज ड्राय होणं, कॅटरॅक्ट इज कनेक्टेड, म्हणजे ह्या एनर्जीचे पण डिसीजेस आहेत बरं का, लक्षात ठेव. मी थोडस उद्या किंवा परवा दिवशी थोडस या एनर्जी बद्दल बोलीन. ड्रायनेस एनर्जी, ड्रायनेस म्हणजे कुठेही ड्रायनेस आला, दॅट इज द ड्रायनेस. देन विच इमोशन? सॅडनेस. परत कन्फ्यूज नाही व्हायचं बरं का, ते मागे मी इमोशन सांगितले ते माइंडचे आहेत, हे पण माइंडचेच आहेत, पण दीज इमोशन्स आर रिलेटेड विथ द चक्रास. ओके. सॅडनेस इमोशन, सॅडनेस असेल तर स्वादिष्ठान चक्र इम्बॅलन्स्ड होऊन होतं. ओके. याचे ऑर्गन्स पण कनेक्टेड आहेत, पण मी आता ते ऑर्गन्स तुम्ही कन्फ्युज व्हाल म्हणून मी ह्याच्यात नाही टाकत आहे. सॅडनेस टिपिकल ह्या मूलाधार चक्राचे काही ऑर्गन्स आहेत, आज्ञा चक्राचे ऑर्गन्स आहेत, मेरिडियन्स आहेत त्यांचे, ती इंटरलिंक्ड आहे, मेरिडियन्स, चक्रास. आता नको त्याच्यात सॅडनेस. त्यानंतर स्वादिष्ठान, इथं काय आहे? विशुद्धी. हा, इथं आजार लिहा. स्वादिष्ठानचे आजार कोणते आहेत? युरिनरी ब्लॅडर डिसऑर्डर्स लिहा तिथं. युरिनरी ब्लॅडर, प्रोस्टेट, युटेरस, स्त्रियांच्यात युटेरस लिहा, सगळ्यात महत्वाचं. ओके. लार्ज इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन स्पेशली. लार्ज इंटेस्टाईनचं असेंडिंग कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन येतं, लार्ज इंटेस्टाईन मोठा आतडं. साधारणतः त्या ठिकाणी जे अवयव येतात ते ओव्हरीज, सगळ्यात महत्वाचं ओव्हरीज लिहायचं. ओव्हरीज डिसऑर्डर्स, ओव्हरीज कॅन्सर असतील किंवा काही असेल तर स्वादिष्ठान चक्र. ड्रायनेस. विशुद्धी चक्र कोणतं? एनर्जी हीट. ड्रायनेसच्या अपोजिट येते हीट एनर्जी. ओके. हीट आणि इमोशन आहे जॉय, जॉयफुलनेस. सॅडनेस, जॉय, एन्जॉयमेंट म्हणू शकतात. थायरॉइड इज विशुद्धी चक्र. कॅरोटिड आर्टरी म्हणजे नेक रिजन जे काय आहे ते थायरॉइड, नेक रिलेटेड डिसऑर्डर्स. सर्वायकल स्पॉन्डिलायसिस ऑल्सो कम्स हियर. मान दुखी वगैरे जी म्हणताय तुम्ही, त्याच्यासाठी हे विशुद्धी चक्र आहे. माधवी, तुमचं कमी आहे, कसं आहे आता? हो, कमी झालं. थोडं ढेकर येऊन गॅस वर सरकले आणि ते आता थांबलं. म्हणजे ते मी हो हो हो, तो म्हणजे पकडल्यानंतर म्हणजे हा इफेक्ट मला जाणवला, ढेकर आले थोडे. आणि दॅट इज द रिलीज ऑफ द एनर्जी. हा, आणि ते थांबलं पेन, सर. गुड. अजून किती फास्ट पाहिजे तुम्हाला सगळ्यांना? मुद्रास ह्याच्यापेक्षा फास्ट, पण करेक्ट डायग्नोसिस तुम्ही मला सांगायचंय का मी दिली त्यांना. त्याच्यानंतर हेट्रोचा हिअर इज द अनाहता. अनाहता
विच एनर्जी? लव. विंड एनर्जी. का बरं विंड असेल? चेस्ट मध्ये आहे ना. लंग्स, हार्ट, लंग्स साठी, हार्ट साठी हे महत्वाचं आहे. आणि इमोशन, अँगर, म्हणजे अँगर इमोशन असेल तर विंड एनर्जी इम्बॅलन्स होते आणि कनेक्टेड विथ द लंग्स, हार्ट प्रॉब्लेम्स, मेडिएस्टिनम जे काय आहे ते चेस्ट रिलेटेड. ओके. मग ते स्किन पण घ्यायचं बरं का, सगळे तिथं जे काय हे येतील ते सगळे घ्यायचे. त्यानंतर अनाहत नंतर मणिपूर. एनर्जी इज ह्युमिडिटी. इमोशन, ॲगोनी, दुःख. ऑर्गन्स कोणते आहेत बघा? स्मॉल इंटेस्टाईन, स्प्लीन, पानक्रियास, लिव्हर, ऑल आर ॲट द मणिपूर चक्र. मणिपूर चक्र, स्प्लीन सगळं बऱ्यापैकी हे सगळे इथं येतात. म्हणजे दुःखात असणं किती त्रास धोकादायक आहे बघा. महत्वाच्या ऑर्गन्सना धोकादायक दुःख असतं. दुःख होतं का नाही होत? ओके. त्याचे डायमेन्शन्स आहेत बरं का दुःखाचे. कोणत्या कारणासाठी दुःख होतं ते फार महत्वाचं आहे बरं का. ओके. हिअर इज द सहस्रार. स्पिरिच्युअल ओपनिंग. त्याचं इमोशन्स मला अजून सापडलं नाही, मी सांगेन. पण ही जी एनर्जी आहे ती ब्राईटनेस. चक्र कुठलंय सर? ब्राईटनेस. चक्र कुठलंय? सहस्रार. आणि एनर्जी आहे ती ब्राईटनेस, कुंडलिनी. आणि याचं एनर्जी जी आहे ती डार्कनेस. ओके. आणि ह्याचं पण ऍक्च्युली स्पिरिच्युअलच आहे. त्याचे इमोशन्स नाही आहेत बहुतेक, माझ्या दृष्टीने नाही आहेत इमोशन्स त्यांचे. डार्कनेस एनर्जी आहे. मला अजून नाही सापडले माझ्या अभ्यासामध्ये. सापडले तर मी सांगेन. 99.99% इमोशन्स नाही आहेत. बट डार्कनेस इथं लिहा, ब्लॅक मॅजिक इज अंडर द डार्कनेस एनर्जी. कुंडलिनीशी काही संबंध नाही आहे, पण डार्कनेस एनर्जीच्या अंडर घेतलं जातं ब्लॅक मॅजिक. क्लिअर? त्याच्यामध्ये कोणता डाऊट? सिंपल आहे. जिथं जो चक्र आहे त्याचा तिथले ऑर्गन्स तिथं लिहा तिथं. आता समजा अनाहत चक्र आहे. अनाहत चक्र कुठं? इथं आहे. ओके. आता मला बॉडीला ह्या अनाहत चक्राच्या ठिकाणी काय काय आहे बघा बरं. स्किन आहे, मसल्स आहे, बोन्स आहेत, ऑर्गन्स. म्हणजे है ना, अनाहत चक्र कुठं आहे? इथं आहे का इथं आहे? बॉडीच्या बाहेर आहे काय बाहेर आत आहे?
आता आतमध्ये आहे. बाहेर काय आहे? बाहेर आहे. हिअर इज द अनाहत चक्रा. हे ना आपण बघितलंय, सोल, माइंड, एनर्जी बॉडी आणि मग फिजिकल बॉडी. आतमध्ये काय आहेत? पार्टिकल्स आहे. पार्टिकल्स आहे ना. चक्रा इन्क्लुड्स द फिजिकल बॉडी. चक्रानी कव्हर केलंय फिजिकल बॉडी. ओके. आणि त्या फिजिकल बॉडीमध्ये चक्राचे पार्टिकल्स आहे ना. तर मग दॅट इज ते द असं कसं म्हणतात सर की सुषुम्ना नाडीवर ते बरोबर हे आहेत म्हणून स्पायनल कॉर्डवर जिकडे इडा आणि पिंगला मीट होतात तिथे ते पॉइंट्स आहेत त्या नाडींचे, जसं इकडे 1 2 3 4 चे दिलेलं आहे की स्पायनल कॉर्डवर आहे. आणि ती कुंडलिनी बेसिकली तुम्ही जेव्हा जप करता हे करताय तेव्हा ते मूलाधारापासून ती शक्ती जेव्हा सहस्त्रारकडे जात असते तेव्हाची सगळी जी वर्णनं आहेत शिवसूत्रमध्ये आहेत आणि खूप डिटेल वर्णन आहेत त्याची. बाहेर हे असेल तर मग कसं समजत नाहीये. चक्र आत आणि बाहेर दोन्हीकडे आहे. आपण तो कन्सेप्ट जो बघितला, सोल, माइंड, एनर्जी बॉडी आणि फिजिकल बॉडी. ओके. बरोबर. हा, तुम्ही जो बॉडी मध्ये जे म्हणताय ना, बॉडीमध्ये आहेत पण ते पार्टिकल फॉर्म मध्ये. स्ट्रक्चर इज देअर. म्हणजे घराचं कंपाऊंड आहे, त्या बरोबर. कंपाऊंडच्या आतमध्ये घराची बिल्डिंग आहे. मग त्या कंपाऊंडचे पार्टिकल्स घरामध्ये आतमध्ये असणार आहेत की नसणार आहेत? प्रत्येक खोलीमध्ये असणार आहे त्याचा इन्फ्लुएन्स. त्या एरिया म्हणतो ना. दॅट्स वाय दॅट इज द हायेस्ट डायमेन्शन. चक्रास, नाडीज, मेरिडियन्स आर हायेस्ट डायमेन्शन दॅन द फिजिकल बॉडी. ओके. तर हे व्यवस्थित समजून घ्या, नाहीतर मग परत आपण कन्फ्यूज होऊ सगळ्यामध्ये. द एनर्जी बॉडी इज द हायेस्ट डायमेन्शन दॅन द फिजिकल बॉडी. पण बरोबर. आतमध्ये नाहीये. मग असं होईल ना, फिजिकल बॉडीनं आपण एनर्जी बॉडीला कंट्रोल करू शकतो, असं होतं का? फिजिकल बॉडीनं आपण माइंडला कंट्रोल करू शकतो? प्रॅक्टिकली नाही आहे ना. फिजिकल बॉडीनं आपण सोलला कंट्रोल करू शकतो, असं होईल नाही होणार आहे. सो देर इज अ बॉडीमध्ये हे सगळे पार्टिकल्स आहेत त्या लेयर्स मध्ये. तर तुम्ही असं नाही आहे की आपण आता समजा बॉडी डिसेक्ट केली तर आपल्याला चक्रा मिळतील असे. नाही, फिजिकली नाहीये ते, एनर्जी लेवलवर आहे. पण म्हणजे मग इडा आणि पिंगला सुद्धा शरीराच्या बाहेरच आहे. दॅट आर ऑल्सो द आउटसाइड. आउटसाइड म्हणजे बाहेर आहेत असं नाही म्हणत आहे. आता समजा इडा पिंगला सुषुम्नाचा हे एक आहे ना 3 डायमेन्शनल इमेज करा तुम्ही. इथं पण आहे आणि बॅक साइडला पण आहे आणि त्याच्यामध्ये बॉडी. लक्षात आलं काय? हे हा एरिया तुम्ही जर बघितला, आता मी मध्ये आहे ना, तुमच्या पाठीमाग आता समजा इथं एक 4 इंच माप आपण हे करण्यासाठी, फक्त मेजर करण्यासाठी 4 इंच समजा इथं अनाहत चक्राचा हा एरिया आहे. हा, तर बरोबर 4 इंच बॅक साइडला आहे. त्याला म्हणतात ऑरा म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये बॉडी. सर, मग आपण जेव्हा मेडिटेशन करत असतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण कधी कधी शांतपणे असताना मधनच एकदम असं इनहलेशन एक्झलेशन पर्टिक्युलरली करताना जेव्हा ती शिरशिरी जाते, जे आपल्याला स्पायनल कॉर्ड मधनं दिसते ते हे होताना, किंवा कधी कधी त्या जाणीव म्हणजे आता साधारण माहिती आहेत ते पोझिशन्स आहेत मूलाधार स्वाधिष्ठानचे. मग आपण जेव्हा ते सो एक 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 मा ओम मेडिटेशन आहे जिकडे यु टेक युअर अटेन्शन टू मूलाधार स्वाधिष्ठान आणि त्या सो ते जाणवतं. मग ते काय असतं? तो मनाचं हे असतं का एनर्जीच आहे ना, ती एनर्जीच आहे. पण तेच सांगतोय, तुम्ही सांगायला ते अगदी बरोबर आहे, त्यात काही डाऊटच पार्टिकल नाही. हा, पण ते स्माईल पार्टिकल, एनर्जी पार्टिकल्स आहे. ओके. सिंपल आहे की तुम्ही डायरेक्ट निर्गुणाकडे जाऊ शकत नाही.
त्यामुळे सगुणाचा साथ घ्यायला लागतो. म्हणून तुम्हाला सांगितलं जातं की मूलाधार चक्र हे तुमच्या रूट ह्याच्यापाशी आहे, म्हणजे जिथं सॅक्रमचा एंड आहे तिथं मूलाधार चक्र आहे. तिथं आहेच की ते पार्टिकल्स आहेत, ते तुम्हाला फील होतात. आणि जनरली प्रवास कुठून आहे आपला? बॉडीकडून सोलकडे आहे, की सोलकडून बॉडीकडे आहे? प्रवास जनरली अनकॉन्शियस व्यक्तीचा, जो जागृत नाहीये, तो बॉडीकडनं तिकडे चाललाय ना. म्हणून तर बॉडी पार्टिकल्स अनुभवत एनर्जी अनुभवणार आहे, एनर्जी अनुभवत मग माइंड अनुभवणार, आणि माइंड अनुभवत मग सोल अनुभवणार. वी आर नॉट born with the enlightenment ना, we are towards the enlightenment है ना. म्हणून बॉडीकडून, म्हणून आपल्याला ते तुम्ही जे सांगितलं ना, दॅट इज द फ्लोईंग ऑफ द एनर्जी इज फ्लोईंग फ्रॉम द स्काय टू द अर्थ टू द स्काय. दॅट इज द सर्क्युलेशन ऑफ द एनर्जी. ओके, सो दॅट आर द पार्टिकल्स. जे तुम्ही ध्यानामध्ये है ना, बऱ्याच वेळेला अंगावर काटा येतो ना काहीतरी ऐकल्यानंतर, अगदी स्पिरिच्युअल किंवा अद्भुत काहीतरी ऐकल्यानंतर, ते काय? दॅट इज द एनर्जी. बट दॅट एनर्जी इज क्लोज टुवर्ड्स युअर फिजिकल बॉडी. ती आतली नाही आहे, बाहेरची आहे. ओके, आतली पण एनर्जी, आतमध्ये पण तुमचं, नाहीतर मग आपल्यात बदल कसा होईल? बदल बॉडीमध्ये पण बदल व्हायलाय ना आपल्या, सर्क्युलेशन वाढायला लागले. अगदी जर ध्यान व्यवस्थित झालं तर गाल सुद्धा ग्लो होऊन जातात. ग्लो, नॅचरल ग्लो यायला चालू, तेज म्हणतो आपण त्याला, तेज. दॅट इज द बॉडी पार्ट. ते इंटरलिंक्ड आहे, कनेक्ट. बट दॅट इज कन्सेप्ट इज क्लिअर. include the body in आतमध्ये फिजिकल बॉडी, आणि फिजिकल बॉडीमध्ये सगळे पार्टिकल्स. ओके, ठीक आहे, क्लिअर. तर कुंडलिनीचं कामनेस आणि सहस्रधराचा आनंद दिलं होतं तुम्ही मागे. दिलंय काय मी? हो हो, कुंडलिनीचं कामनेस दिलंय ना. ओके, कामनेस आणि सहस्रधराचा आनंद दिलाय. लिहून ठेवा. मला बहुतेक मी ऑफलाईनच्या ह्याच्यात सांगितलंय काय? ऑफलाईनला ऑफलाईनला नाही, हे मागच्या ऑनलाईनला सांगितलं असेल मला वाटतं. लिहून ठेवा. दॅट इज सगळ्या नोट्स माझ्या समोर आहे ते. गुड, छान. कधी कधी मी पण विसरून जातो काही शिकवलंय बऱ्याच गोष्टी. ओके, हे का बरं होत असेल? काही तुम्हाला माहिती आहे का होत आहे? एनीवन अवेअर्ड अबाउट दिस थिंग्स? असं का होतंय? मीच होत होतो, मीच शिकवत होतो, आणि आता पण मीच शिकवतो. नाही, होऊ शकतं ना थोडं कारण विस्मरणात थोडं. नाही, विस्मरण नाही ते. त्याचं कारण असं आहे की काही गोष्टी त्या त्या वेळेला डायरेक्ट सोल कॉन्शियस मधनं येत असतात. ओके, त्या वेळी. त्यामुळे बरेच जण मला म्हणतायत ना, सिलेबस तयार करा, सिलेबस तयार कर. करूच शकत नाहीये मी. करण्याचा बराच प्रयत्न करतो, पण होऊ शकत नाही, करताच येत नाही. बिकॉज ऑफ द डिफरंट कॉन्शियसनेस आर कनेक्टेड. तर त्या वेळेला दॅट सोल स्टेट कोणत्या स्टेटला काय आहे त्यानुसार ते रिफ्लेक्ट होत असतं. आनंद म्हणजे लिबरेशन असेल ना? आनंद म्हणजे लिबरेशन असेल ना? मुक्ती. त्याच्या पुढे मुक्ती आहे, आनंदाच्या पुढे मुक्ती. सहस्त्रारा ओपन झाल्यानंतर काय? आनंद आहे, आणि कुंडलिनी जागृत झाल्यानंतर कामनेस फिलिंग यायला चालू. ठीक आहे, याच्यामध्ये काही डाऊट आहे? नसेल तर मग पण मेडिटेशन घेऊ.
काय वाटतं, विश्वशांती झाली पाहिजे की नाही? मी मगाशी बोलता बोलता तुम्हाला एक विचारलं, दुःख होतं का नाही होत? होतं सर. पण ते दुःख कशासाठी होतं त्याच्यावर फार अवलंबून. If वेगवेगळ्या we are स्वतःचे thinking about this present scenario, है ना, सगळंच पंचतत्वांची हानी, काय होणार आहे ह्याच्यातनं, काय मिळणार आहे, है ना, फक्त इगो सॅटिस्फाईड होणार आहे. म्हणून अध्यात्म, म्हणून सनातन. सनातन म्हणजे इथं लोकल सनातनचा विचार नाही सांगत आहे. सनातन म्हणजे जे शाश्वत सत्य आहे ते. ज्या शाश्वत सत्याची जिथं हे सगळं का घडतंय? शाश्वत सत्याबद्दल अनभिज्ञ असणं किंवा इग्नोर्ड असणं. आणि त्या इग्नोरन्समुळे हे सगळं लोकल माइंडचे इगो. म्हणून खूप महत्वाचं आहे तुमचा लीडर कोणत्या डायमेन्शनला असला पाहिजे. लीडर शुड बी ऑलवेज स्पिरिच्युअल डायमेन्शन. जो स्वयं प्रकाशित आहे, स्वयं ज्ञानी आहे, तो लीडर असला पाहिजे कोणत्याही राज्याचा, कोणत्याही देशाचा. आणि दासबोध मध्ये खूप सुंदर सांगितलं. दासबोध मध्ये समर्थांनी राजकारणी कसा असावा ह्याबद्दल पण सांगितलंय. आणि गरज आहे आता. म्हणून लक्षात घ्या, अध्यात्म हे फक्त स्वतःच्या शांततेसाठी आहे का जगाच्या शांततेसाठी? जगासाठी आहे. केली जगाच्या शांततेसाठी. पण ती शांततेची सुरुवात कुठून होणार आहे? स्वतःच्या शांततेपासून. काय माहिती पुढच्या 10 वर्षानंतर कदाचित माधवीजींना, आपल्या या क्लास मधल्या लोकांना होऊ शकतं, डिप्लोमॅटिक चर्चेसाठी बोलवू शकतात लोकांना, विश्वशांतीसाठी. यू शुड बी रेडी. होऊ शकतं. आज तुम्ही खरं, आय एम नॉट जोकिंग, इट्स फॅक्ट. कारण पुढच्या गोष्टींना राजश्रीला बोलू शकतं, प्रेरणाला बोलू शकतं, कुणालाही बोलू शकतं जे त्या कॉन्शियसनेसला कनेक्ट होत आहे. कारण शांती हाच उद्देश आहे ना. युद्ध सुद्धा कशासाठी खेळतायत लोक? आउटर शांतीसाठी खेळतायत. माझा इगो सॅटिस्फाईड झाला. म्हणून आयडियल जर मला विचारला तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा म्हणणार नाही, प्रोफेसर आता आहेत, पण ज्ञानेश्वर माऊलींचा संदेश, ज्ञानेश्वरी हीच जगाला तारू शकते. लक्षात. ज्ञानेश्वरी म्हणजे अल्टिमेटली भगवद्गीता. दॅट इज द थिंग. तिथलं जे ज्ञान आहे तेच या जगाला कुठंतरी ह्या प्लॅनेटला वाचवण्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळे आणि आपण ते त्यांनी 16व्या वर्षी लिहिली. हा 16व्या वर्षी त्यांना त्याच्या मागं खूप वेगळे आहेत. त्यांच्या 121वी का 151वी समाधी आहे त्यांची, संजीवन ते 16 जन्मांतरच होत ते 16वं वर्ष किती जन्मानंतरच होतं. तेच 151वी की 121वी त्यांची समाधी आहे या जन्मात, या त्यांच्या ह्याच्यात. तेवढ्या समाधी त्यांच्या झालेल्या आहेत त्यांच्या जीवनात. म्हणून ते तेवढ्या कार्यासाठी फक्त आले होते. ऍक्च्युली 16व्या वर्षी विस्तार होईल, पण सांगतो थोडस. 16व्या वर्षीच ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर, अमृतानुभव लिहिल्यानंतर, चांगदेव पासष्टी लिहिल्यानंतरच त्यांनी डिसाईड केलं होतं की समाधी घ्यायची. पण प्रत्येक भावंडासाठी त्यांनी 2-2 वर्ष काढले आणि मग 22व्या वर्षी 16 आणि 6 किती 22 3 होते ना. मुक्ताबाई, मुक्ता, चांगदेव. प्रत्येकाने त्यांना 2-2 वर्ष रिक्वेस्ट केली. म्हणजे पहिल्यांदा चांगदेव नाही, निवृत्त सोपान आणि मुक्ताबाई. निवृत्तीनाथांनी पहिल्यांदा 2 वर्ष थांबायला सांगितलं. त्यानंतर मग सोपान, त्यानंतर मग मुक्ताबाई यांनी मग 2-2 वर्ष एक्सटेंड केलं त्यांचं. नंतर ते 16व्या वर्षीच समाधीला जाणार होते. ओके. सो 22व्या वर्षी मग त्यांनी अल्टिमेट समाधी घेतली. आणि पसायदान जर तुम्ही शांतपणे ऐकलात आणि वाचलात तर तुम्हाला समजेल की काय त्याची ते काय आहे ऍक्च्युली. ओके. मलाही पूर्ण अर्थ माहित नाहीये त्याच्याबद्दल, पण कॉन्शियसनेसशी कनेक्ट होतो.
ओके, सो आज आपण आम्हाला एक अभ्यासात मेडिटेशन होतं ते घेऊ. 11वीला अभ्यासात होतं मराठीच्या. छान. अभ्यास केला पाहिजे. म्हणून आपलं जर स्माइल मेडिटेशनचा सिलेबस किंवा रेफरन्स ग्रंथ म्हटला तर प्रोफेसरांचं साहित्य, सगळं बुक्स, त्यानंतर ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, दासबोध, हे सगळे संत साहित्य आहे ना. त्यातल्या त्यात ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव हा वाचला पाहिजे, अभ्यासला पाहिजे. सर, स्माइल मेडिटेशन मराठीत नाही पाठवू शकत तुम्ही? स्माइल मेडिटेशन मराठीत नाहीये, करायचं आहे, आता आपणच करूया. अच्छा. श्वेता विचारतायत ना. हा. श्वेतांच्यावरच एक जबाबदारी देऊया आपण, थोडस ट्रान्सलेट करायची. हरकत नाही, करू शकतो है ना. प्लॅनिंग चालू आहे आपलं. यू कॅन जॉईन दॅट वर्क है ना. ज्यांना त्या डायमेन्शनला आपल्याला हे करायचं, पण एक्झॅक्टली ट्रान्सलेट नाही होणार ते स्माइल मेडिटेशन, पण थोडस आपण रेफरन्स घेऊ शकतो काय सांगायचं. गुड. चला, कोणती मुद्रा घ्याल तुम्ही विश्व शांतीसाठी? सांगून ठेवतो. स्पिरिच्युअल लाईफ इज द न्यूटो, लिहून ठेवा, ट्रायोजिन आहे. स्पिरिच्युअल लाईफ इज द न्यूटो, पर्सनल लाईफ इज द हेट्रो, पर्सनल सेल्फ लाईफ, इंडिव्हिज्युअल लाईफ. फॅमिली लाईफ इज द होमो, and social life is the neutro. Again, spiritual life is neutro, personal life is hetero, family life is the homo, and social life is the neutro. कोणती मुद्रा घ्यायला पाहिजे आपण आता? न्यूट्रो वाली, सोशल लाईफ, सोशल. अजून कोणती? सोशल प्लस स्पिरिच्युअल लाईफ. Without spiritual life, we can't balance the social life. And without spiritual life, we can't balance the personal life as well as family life. सगळ्या ठिकाणी बेस काय आहे? स्पिरिच्युअल लाईफ. सो वी टच दिस मुद्रा. आणि मंत्र कोणता घेणार? ई आणि अम. ई आणि अम. पर्पज फॉर द आत्मशांती आणि विश्वशांती. आत्मशांती आणि विश्वशांती. तर मुद्रा परत एकदा दाखवा. कोणत्या हेत मध्ये घेऊ शकता? राईट हँड, लेफ्ट हँड मध्ये न्यूट्रो टच करा, स्पिरिच्युअल लाईफ, आणि राईट हँड मध्ये मिडल फिंगर, न्यूट्रो. ओके सर, थँक्यू. तर उलट केलं तरी चालतं ना? उलट केलं तरी चालेल, उलट केलं तरी चालेल, तुम्हाला कम्फर्टेबल जसं असेल तसं. आणि मंत्र आहे तो ई आणि अम. जस्ट क्लोज युअर आईज. ई अम.